फार मोठा जाम आहे, वाहतुकीचा खोळंबा. कारणं अजून अस्पष्ट आहेत. मी थोडे पुढे वाटचाल करत जातो आहे. व्हिडिओ बराचदा पॉज करावा लागेल कारण पुलाच्या अलीकडे आहे मी. या ठिकाणी हा अरुंद होणारा रस्ता चित्रीकरणासाठी मी पुढे आलेलो आहे. या जागेमध्ये छोटी वाहनं अडकून बऱ्याचदा मोठी दुर्घटना होते. आमचेही वाहन एकदा दुर्घटनाग्रस्त झाले होते. हे खड्डे, त्याला कारण हे खड्डे. या खड्ड्यांमुळे ड्रायव्हर कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. वाहन चालकाला नेहमी त्रास होणारे खड्डे आहेत ते. या खड्ड्यांमुळे छोट्या वाहनांची नेहमीच कोंडी होते. ते वाहन चालवू शकत नाहीत. या ठिकाणी काही घटना झालेली असं निदर्शनास येत आहे. हा बघा, हा सर्वात मोठा खड्डा या अपघाताला कारण आहे. या ठिकाणी अपघाताला कारणीभूत असणारे हे खड्डे आहेत. या पद्धतीने ह्या रोडची ही जी दुरावस्था झालेली आहे आपल्याला लक्षात येईलच. हे पहा, हे खड्डे, हे भयानक खड्डे. या पद्धतीने आता गाड्या हेलकावे खात या ठिकाणी सुरू होती. अपघात होण्याचा कारण हे पहा, हेलकावे खात प्रवास सुरू झालेला आहे. हा जीवघेणा खड्डा घोडबंदर रोड पुलावर आता आपण प्रवास करत आहोत. एखादी दुर्घटना होईपर्यंत वाट बघणे कधी अयोग्य आहे. या ठिकाणी अवस्था पहा, हा मोठा ट्रक आहे. या पद्धतीने या खड्ड्यातून पहा, तो त्या बाजूला किती मोठा जीवघेणा खड्डा आहे. अपघाताची कारणं हे खड्डे आहेत. मोठ्या गाड्या, छोट्या गाड्या जाण्यासाठी हा अरुंद झालेला रस्ता आणि ह्या येणाऱ्या हेलकावे खात येणाऱ्या गाड्या. आपण आता घोडबंदर ब्रिजच्या मध्यावरही नाही आहोत. आपण सुरुवात केलेली आहे चालायला. या खड्ड्यांमधून या वाहतुकीची दुरावस्था आपण पाहत आहोत. या वाहनांची दुरावस्था आपण पाहत आहोत. पहा, बाईक स्वारात किती अडचण आहे. गाडी चालवताना किती अडचण होत आहे. सगळे चाकरमनी, व्यावसायिक, व्यापाऱ्यांचे हे ट्रक या मोठ्या खड्ड्यातून जीव घेऊन प्रवास करताना हा संपूर्ण खड्डा पहा. परिस्थिती घोडबंदर ब्रिज पहा, किती भयावह अवस्था. घोडबंदर ब्रिज हे पहा, ही घोडबंदर ब्रिजची अवस्था. ट्रक जाण्यास जागा नाही. बघा, हा एवढा मोठा ट्रक, चेंज करणारी वाहनं. कारण हे खड्डे, याला कारण हे खड्डे आहेत. प्रत्येकाला असं वाटतं की आपलं वाहन सुरक्षित असावं, आपला प्रवास सुरक्षित असावा. जाणीवपूर्वक कोणी अपघात करत नसतो. हा बघा, हा जीवघेणा खड्डा. आता तो टेम्पो पूर्ण त्यात थांबला. त्याचं कारण त्याला तो पिकअप नाही घेता आला. बघा, आदळआपट करीत कशी वाहनं ही पुलावरून जात आहेत. पुन्हा ट्रॅफिक थांबली आहे. बाईक सारांस जागा नसल्यामुळे बिचारे असा जीवघेणा प्रवास करीत असतात. ही फुटरेस्ट आहे, याच्यावरून त्यांना जावे लागते. कारण ही रस्त्याची परिस्थिती बघा. हा उतरता रस्ता, हे पाणी, वाहतं पाणी, त्या नाल्या, संपूर्ण पूल हा आपल्याला खड्डामय दिसत आहे.
पहा, पहा या खड्ड्यांमधून ब्रेक मारताना सुद्धा त्या वाहनाला त्रास होतो. आता संपूर्ण पुलावर मी मध्यभागी आलेलो आहे. खूपच खराब रस्ता आहे. प्रवासाला अतिशय धोकादायक रस्ता आहे. अतिशय वेगवान पद्धतीने वाहतूक या ठिकाणी पुढे जाऊन हळूवार होताना दिसत आहे. आता हा मोठा गॅप तयार झालेला आहे, कारण लोडेड गाड्या चढांवरती चढताना त्यांना त्रास होतो. अपघाताची कारणं काही बाईक स्वारांमुळे मला खाली उतरावे लागले, कारण पर्यायी रस्ता त्यांना नाही आहे. अशा पद्धतीने आपलं चित्रीकरण आता थोड्या वेळात पूर्ण होईल. आता आपण उताराकडे आलेलो आहे. पुलाच्या पाय माझा घसरत होता आणि थोडासा चिखल झालेला. हेही सुद्धा अपघाताला कारण आहे, कारण याच्यावरून बाईक सवार जात असतात. बघा, रेलिंग या ठिकाणी तुटलेला असून दुसरा रेलिंग जो जवळ बांधलेला आहे, बाईक सवार इकडून प्रवास करतात. हे धोकादायक आहे. पहा, चित्रीकरणामध्ये आपल्याला दिसेल. आता त्याच जागेवरून मला थोडेसे खाली उतरावे लागले, कारण ती जागा छोटी झाल्यामुळे बाईक रायडर्स जीव मुठीत घालून प्रवास करत आहे, कारण त्यांना दुसरा मार्ग नाही आहे. मोठी वाहनं, छोटी वाहनं याच्यामध्ये वाढते अपघात. मला उतरावं लागलं पुन्हा खाली. पुन्हा खाली उतरावं लागतं बाईक प्रवास होत असताना. त्या रेलिंगजवळ आपण पहा, जागा छोटी होते. जीव घेणा प्रवास करत पहा, हा मध्ये चालेला उंचवटा. Keep left to continue on Golden Quadrilateral. माझा प्रवास आता संपेल. हा पायी प्रवास आज आपणास जागरूक करण्यासाठी मी केलेला आहे. घोडबंदर हा विषय लवकरात लवकर सुटावा, हे अपघात लवकरात लवकर टळावेत यासाठी हा एक प्रयत्न आहे. पहा, निमुळत्या झालेल्या जागेतून रिक्षा चालक आणि बाईक रायडर, दुचाकी वाहनं मार्ग काढताना हळूवारपणे. Continue on Golden Quadrilateral for 7 kilometers. माझा प्रवास संपलेला आहे. धन्यवाद. मी प्रतिनिधी मनीष पांडुरंग कांबळी, सुरक्षा पोलीस टाइम्स.